एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते खूप छान, मस्त आणि मजेत असणार. मस्त सकाळी सकाळी उठून देवपूजा झालेली आहे, अंघोळ झाली, मस्त हेअर वॉश केलेला आहे आणि ना म्हणजे अंघोळ झाल्या झाल्या जर इकडे बाल्कनीत आली ना असं वाटतं काहीतरी एक महत्त्वाची गोष्ट आहे जी माझी करायची सुटली आहे. आणि इथे येऊन मी जास्त काही करत नाही, फक्त झाडांना बघायचं, कोणाला पाण्याची गरज आहे की नाही एवढं चेक करायचं, फुलं बघायची, कालपेक्षा आज किती जास्त झाडांना जे आहे ती जास्त फ्लावरिंग झाली आहे हे सगळं चेक करण्यामध्ये जो आनंद मिळतो ना तो तुम्हाला काय सांगू. बऱ्याच वेळा मला बऱ्याच कमेंट येत असतात की माझं बघून काही लोकांनी गार्डनिंग सुरू केलेली आहे, कुणीतरी एखादं छोटंसं प्लांट मागून आणलं होतं, कटिंग जी आहे ती मागून आणली होती आणि ती जेव्हा छान ग्रो करते ना त्याच्यानंतर मला कमेंट्स थ्रू किंवा मग DM मधून ना ते सगळे जे काही इमोशन्स असतात ना त्यामागचे तो जो आनंद असतो तो मला सांगितला जातो आणि मी तो खरंच रिलेट करू शकते. कारण की माझंही जेव्हा गार्डनिंगची सुरुवात होती ना तेव्हाचे जे दिवस होते ना ते इतके छान होते. म्हणजे आताही गार्डनिंग मला भरपूर आनंद देऊन जाते आणि तुम्हालाही तो सगळा आनंद भरपूर लोकांना जो आहे तो अनुभवायला मिळतो आहे. मला ह्या गोष्टीचाही आनंद आहे. चला आता बाल्कनीत आली होती, कालची काही पेंडिंग कामं होती, 2-3 कामं केली आणि आज जे आहे आता मस्त इथं झाडांना पाणी घालते. बऱ्यापैकी झाडांचं पाणी आता लवकर सुकून जातं कारण ऊन छान पडतं. कधीतरी म्हणजे मध्येच असं पाऊस पण येऊन जातो पण ऊन छान पडतं आहे त्यामुळे मग रेग्युलर जे आहे ते आता झाडांना पाणी जे आहे ते घालावंच लागतं. जास्वंदाला 2 मोठी मोठी फुलं आली आहेत. तुम्हाला काही दिवसांपासून सांगते मी की जास्वंदाला अशी एकदम बारीक बारीक अशा वाकड्या अशा म्हणजे कुठेतरी अशा ग्रोथ होत नाही ना व्यवस्थित, तशा त्याला कड्या येत होत्या. पण आता 2 फ्लावरिंग तर खूपच छान झाली त्याला, म्हणजे 2 फुलं मस्त आलेली होती आणि मोगऱ्याची आता जेवढ्या काही कड्या होत्या त्या हळूहळू संपतायत आणि मग आता त्याला नवीन जे आहे ब्रांचेस येतील आणि मग त्यानंतर नवीन त्याला अजून पुन्हा फुलं यायला सुरुवात होईल. सो हे सगळं झालं गार्डनिंगबद्दल आणि मला असं वाटते की आजचा जवळपास व्हिडिओ पूर्ण गार्डनवरच असणार आहे, माझा सगळ्या झाडांविषयीच असणार आहे. सो जो कोणी गार्डनिंग करत नसेल आजच्या व्लॉगमधून त्यांना भरपूर जे आहे ते प्रोत्साहन मिळेल असं मला वाटतं. ते झाल्यानंतर मी आता इथे किचनमध्ये सगळं आवरून घेते. चहाचे ब्रेकफास्टचे भांडे जे काही होते ना ते मी सगळे जमा करून ठेवलेले आहे. तेवढा काही जास्त आज होता नाही तामझाम, त्यामुळे म्हटलं जाऊ दे. आणि सकाळी मी देवपूजा पण करण्याआधी देवांची पण जी होती ना व्यवस्थित मस्त क्लिनिंग केली होती म्हणून मी भांडे काही घासलेच नाही जास्त. पण हे रात्रीचे भांडे होते, म्हटलं हे रचून द्यावेत सगळे, नाहीतर मग जेव्हा आपण स्वयंपाक करायला लागतो तेव्हाही आपल्याला लागतात आणि मग ओल्या हातांमधून सगळे काढावे लागतात. आणि जेव्हा आपलं जेवण झाल्यानंतर जेव्हा महत्त्वाचं म्हणजे आपण भांडे घासले जातो ना तेव्हा जर हा रॅक रिकामा असला ना तर असं वाटतं एक मोठं काम आहे जे आपलं इथे पूर्ण झालेलं आहे आणि आपण म्हणजे लगेच जे आहे ना म्हणजे भांडे घासायला जे आहे ते आपण सुरुवात करून देतो. नाहीतर मग ती एक प्रोसेस जी असते लेंदी होऊन जाते की आधी सगळे भांडे रचा आणि मग भांडे घासा. चला आता मी तुम्हाला इथे जे आहे बऱ्याच दिवसानंतर एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते, ती म्हणजे आवळ्याचा ज्यूस. आता आमच्याकडे तर तसा म्हणजे आम्ही जिथून आमच्या घराच्या जवळून भाजी वगैरे घेत असतो ना बऱ्याच वेळा आमची तिथून असते, नाही तर मग आम्ही वाघोलीच्या कधी कधी बाजारात पण जात असतो. तर तिथे मी जेव्हा पण वेळा जाते, म्हणजे बऱ्याच वेळा मी जात नाही आणि काही वेळेला मी जात असते, पण मग जेव्हा पण जाते तेव्हा मी एक गोष्ट तिथे नोटीस केली की त्यांच्याकडे आवळा असतोच. आणि काय होतं ना की म्हणजे मी भाजीपाला घ्यायला गेली ना की मग मी जरा पावभर आवळे तरी जे आहे ते घेऊनच येते. पण जेव्हा फक्त पियाचे पप्पा जात असतात मग ते काही आणत नाही. त्यांना मी सांगितलं जरी ना की तुम्ही प्लीज तिथे आवळा असेल तर घेऊन या, पण ते आणणारच नाहीत आणि हे मला माहीत असतं. पण लास्ट टाईम मी गेली होती त्यांच्यासोबत भाजीपाला घ्यायला, मग मी मस्त आवळा जो आहे ते घेऊन आलेली आहे आणि आता त्याचाच ज्यूस जो आहे तो मी इथे घेते. आता ना म्हणजे बऱ्याच सीझनमध्ये जसं की उन्हाळ्यामध्ये आवळा मिळत नाही, थंडीमध्ये आवळा जास्त करून मिळत असतो सगळ्याकडे. आणि मला मागच्याच्या म्हणजे त्या व्हिडिओमध्ये पण कमेंट आली होती की आवळ्याचा ज्यूस असं प्रत्येक वेळी करणं किंवा आमच्याकडे आवळा जो आहे तो अवेलेबल होत नाही तर डायरेक्ट ज्यूसची बॉटल पण मिळते, ती आम्ही घेऊ शकतो का? तर बघा जर मिळतच नसेल ना तर तुम्ही नक्कीच घेऊ शकतात आणि एखादा चांगला ब्रँड असेल रिव्ह्यू वगैरे सर्च करून ना मी तुम्हाला एखादा चांगली अशी बॉटल असेल आवळ्याच्या ज्यूसची किंवा पतंजलीची वगैरे पण तुम्ही घेऊ शकतात आणि ती तुम्ही पाण्यामध्ये डायल्यूट करून किंवा मग डायरेक्ट जसं त्यांनी तिथे दिलेलं असेल डिस्क्राईब केलं असेल तसं तुम्ही आवळ्याचं ज्यूस जे आहे ते घेऊ शकतात. आता मी हे पटापट आवळ्याचं ज्यूस ते संपवते. मी तुम्हाला गेल्या 2-4 व्हिडिओपासून सांगते की काहीही होऊन जाऊ दे, या शनिवारी रविवारी मला प्लांटची शॉपिंग करायचीच आहे. दुपारी मस्त जेवण वगैरे झालं सगळं काही आणि आता जवळजवळ 4:30 झालेले आहेत. रस्त्यात येताना आम्ही आधी चहा घेतलेली आहे आणि आता चाललो आहोत प्लांट्स घेण्यासाठी. आणि म्हणजे ज्या माझ्या अजून 2-4 ज्या छोट्या मोठ्या नर्सरीज आहेत ना त्या पण अशा हायवेवर आहेत. मी तिथेही गेल्या आठवड्यामध्ये चेक केलं होतं पण तिथेही सीझनल प्लांट असे खूप जास्त क्वांटिटीमध्ये त्यांच्याकडे नव्हते. मग मी तिथून काही घेतलेच नाही. म्हटलं चला मग आता ह्या 2
मोठ्याच नर्सरीज आहेत ज्या मला माहिती आहेत, इथून आपण चेक करूया. तर ही एक आहे, तुम्हाला इथे मी स्टार्टिंगला एक पोस्टर पण दाखवलं, तिथून तुम्ही बघून घ्या काय नाव आहे असं. थेऊरला जाताना ही नर्सरी जी आहे ना ती लागते. पण इथे प्रॉब्लेम असा झाला की इथे ना म्हणजे जे सीझनल प्लांट्स त्यांच्याकडे असतात, पण आज तिथे एकही सीझनल प्लांट अवेलेबल नव्हता. म्हणजे बऱ्यापैकी प्लांट्स तिथे नव्हतेच. मग आता म्हटलं घ्यायचं काय घ्यायचं असं माझं सगळंच, तिथे पूर्ण नर्सरी फिरली मी, बरीच मोठी नर्सरी आहे ती. आणि मग मी तेव्हाच विचार केला की चला काही मनी प्लांट्स घेऊया, आणि म्हणजे टी व्ही युनिटवर वगैरे पण ठेवायला छान दिसतात. आणि मला ना अशी हौस आहे की एखादं तरी असं मनी प्लांट पाहिजे की ते खूप उंच झालेलं पाहिजे. माझं झालं पण होतं, पण जेव्हा आम्ही मुंबईला शिफ्ट झालो ना तेव्हा ते तुटलं होतं शिफ्टिंगमध्ये. आणि मुंबईला असताना पण मी ते तुटलेल्याचं खूप मोठं बनवलं होतं. पण ते जेव्हा आम्ही पुन्हा पुण्याला शिफ्ट झालो ना तेव्हा पण शिफ्टिंगमध्ये तुटलं होतं. तो त्याच्यानंतर मी काही मनी प्लांट्स विकत घेतला नाही, आणि 2-4 होते ते पण उन्हाळ्यामुळे जळून गेलेले. असं म्हटलं ते घेऊया, पण त्यांच्याकडे ते पण हँगिंग बास्केटमध्ये अवेलेबल होते, असे छोट्या याच्यामध्ये नव्हतेच. आणि असे मग बाकीचे दुसरे काय होते, मोगरा वगैरे हे सगळं माझ्याकडे आहेच. जास्वंद एखादं घ्यायचा विचार चालला होता, पण एकही जास्वंदाला त्यांच्या इथे असं व्यवस्थित फ्लावरिंग झालेली नव्हती, की म्हणजे मला समजत नव्हतं की मी कुठलं जे आहे, माझ्याकडे हा कलर नाही तर मी हा घेऊ शकते का असं म्हणून. तर त्यामुळे पण जे होतं मी जास्वंद पण घेतला नाही. शेवटी मी डिसाईड केलं की चला इथे मला काही मिळणार नाही आहे, आपण इथून लवकर निघूयात आणि दुसऱ्या नर्सरीमध्ये जाऊया. कारण ठरवलेलं होतं मी, मला काहीही करून प्लांट जे आहेत ते विकत घ्यायचेच आहेत. आणि म्हणून आम्ही इथून निघालो, आणि इथून एक दुसरी नर्सरी आहे तिथे आम्ही गेलो. ती पण खूप मोठी होती. जेव्हा स्टार्टिंगला आम्ही कोरोनानंतर तिथे पहिल्यांदा गेलो होतो ना तेव्हा तर खूपच मोठी होती, पण आता तिथेही भरपूर कमी प्लांट्स असतात. आणि ही बघा आता आम्ही आलो, ही ती नर्सरी आहे. सो इथे सीजनल प्लांट्स मिळत नाही, जे पण असतात मोठे मोठे सगळे प्लांट्स मिळतात. आता इथे पण आल्यानंतर गोष्ट अशी झाली होती की इथे पण प्लांट्स खूप कमी होते, पण मी इथून 1-2 प्लांट्स घेतलेले आहेत, कारण आलोय म्हटलं तर 2-4 तर काही ना काही घेऊन जायलाच पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे इथे प्लांट्स खूप स्वस्त मिळतात. म्हणजे मी काय काय घेतले तुम्हाला सांगतेच आता घरी गेल्यावर, पण एवढे स्वस्त प्लांट्स ना, इथल्यापेक्षा स्वस्त प्लांट्स मला कुठेच दुसऱ्याकडे मिळत नाहीत. तर चला मग आता मी जे काही घेतले ते तुम्हाला दाखवते. 2 जे आहेत ना मी असे जेड प्लांट घेऊन आलेली आहे. तर त्यांनी मला सांगितलं होतं की हे 20 रुपयाचं जे आहे एक जेड प्लांट आहे म्हणून. तर मग मी 2 घेऊन आली, कारण मी मागे पण माझ्याकडे खूप मोठं जेड प्लांट आहे बघा. पण त्याच्या कटिंग लावल्या होत्या, पण पाऊस खूप जोरात चालला होता मागे 15-1 दिवस, त्यामुळे त्यातलं पाणी काही सुकलेलंच नव्हतं. त्यामुळे मग ते काही कटिंग व्यवस्थित ग्रो झालेल्याच नव्हत्या. म्हटलं आता रिस्क घेण्यापेक्षा चला 20-20 रुपयात म्हणताच आहे तर घेऊया. तर हे त्यांनी 20-20 रुपये सांगितले. आणि जे मागे तुम्ही माझ्या डोक्याजवळ जे असं मोठं प्लांट बघतायत ना असं, तर त्या प्लांटचं नाव आहे कोचिया. आणि त्याला म्हणजे फ्लावर्स वगैरे येत नाही, असं गवतासारखंच असतं ते. आणि काही काळानंतर त्याला जे आहे सीड्स पण बारीक बारीक येतात. मग आपल्याला जमा करायच्या असतील तर मग आपण त्या जे आहे झाडाला थोडं मोठं होऊ द्यायचं, आणि त्याच्यानंतर आपण नवीन जे आहे त्या सीड्सपासून झाड जे आहे ते ग्रो करू शकतो. मला जास्त एवढा काही एक्सपिरियन्स नाही त्या झाडाबद्दल, मी पहिल्यांदाच घेतलेलं आहे हे. पण बऱ्याच वेळा जसं आधी मी गार्डनिंगच्या सुरुवातीला जेव्हा मी खूप व्हिडिओ बघितलेत ना गार्डनिंगचे, तेव्हा मला त्याची इन्फॉर्मेशन मी बरीच बघितलेली होती. तर बघा त्यांनी मला हे कोचियाचं प्लांट 60 रुपयाला सांगितलं होतं, आणि हे दोघं प्लांट त्यांनी 20-20 रुपयाला सांगितलेले होते. पण मी त्यांना बार्गेनिंग करून फक्त 80 रुपये जे आहे ते देऊन आलेली आहे. म्हणजे 10-10 रुपयाला मला हे जे आहे जेटचं प्लांट मिळालेलं आहे. आणि आता मी यांना जे आहे ना रात्री शिफ्ट करून घेते आणल्याला, कारण ना त्यांच्या खाली मुळा निघालेल्या होत्या, आणि जे कोचियाचं प्लांट आहे ते त्यांनी कुंडीमध्येच दिलेलं होतं, त्यामुळे मी त्याला काहीच करणार नाही, तसंच ठेवणार आहे. फक्त हे दोघी जेट प्लांट जे आहेत ते मी ते शिफ्ट करून घेते. बऱ्याच वेळा मला कमेंट येते की जेट प्लांट तुझं खूप छान ग्रो करतंय, म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये बघितलेलं असेल किंवा तुम्हाला थोड्या वेळानंतरही बघायला मिळेल. तर खूप छान झालं आहे माझं ते, पण मी एवढं काही जास्त मोठं आणलं नव्हतं, पण खूपच मोठं ग्रोथ झालेली आहे त्याची. जेट प्लांट ना नेहमी अशा मातीमध्ये लावायचं ज्याच्यामध्ये अशी माती पाहिजे की पाणी टाकलं की पाणी थांबलं नाही पाहिजे, लगेच पटपट खाली निघून गेलं पाहिजे. तर त्यामध्ये जर रेती तुम्ही मिक्स केली, सँड मिक्स केली ना तर कधीही बेटर राहील. किंवा तुम्ही कोकोपीट मिक्स करा, कोकोपीटही जास्त पाणी धरून ठेवत नाही, तीही लगेच पाणी सोडून देते. त्यामुळे सॉईलचं जे मिक्सचर आहे ना ते चांगल्या पद्धतीने केलं गेलं पाहिजे. खूप जास्त याला फर्टिलायझर वगैरे टाकण्याची, कंपोस्ट वगैरे टाकण्याची काही गरज नाही आहे. छान ग्रो करतं, आणि उन्हात ठेवायचं महत्त्वाचं म्हणजे याला. आणि आता बघा मी इथे काय करते ना, एकाच म्हणजे पॅकेटमध्ये ना त्यांनी 2 अशा कटिंग्स लावल्या असतील ना तर त्या 2 ग्रो झाल्या होत्या, म्हणून मी घेताना तेच घेऊन आली. मला माहिती होतं मी ह्या दोघांना सेपरेट करेल आणि वेगवेगळ्या कुंडीमध्ये लावेल, म्हणजे अजून थोडा प्रॉफिट जो आहे तो आपल्याला होईल असं. तर मी आता खूप मशागतीने त्यांना दोघांना वेगळं केलं, कारण त्यांच्या दोघांच्या मुळा एकमेकांमध्ये इतक्या गुंफलेल्या होत्या ना. आणि हे सगळं जर आपण स्टार्टिंगला सुरुवात केलेली असते ना गार्डनिंग करायला तेव्हा खूप भीती वाटते आपल्याला, पण जेव्हा तुम्ही एक्सपर्ट झाले ना मग येऊ द्या, काही येऊ द्या हातात, आपण सगळं जे आहे ते हाताळू शकतो. तर अशा पद्धतीने 2 प्लांटचे मी इथे 3 प्लांट केलेले आहेत. हे सगळं करते आणि आपण आता सकाळी भेटूयात.
किती सुंदर प्लांट आहे, म्हणजे कुठल्याही कोपऱ्यात ठेवलं ना की तेवढा कोपरा पूर्ण असं ग्रीनरीने भरून जाईल, इतकं छान हे कोचियाचं प्लांट आहे. मला असं वाटते की उन्हाळा आणि पावसाळा हे 2 सीझनमध्ये हे चालत असेल. हिवाळ्यात त्याची ग्रोथ जी आहे ती होणार नाही, जेवढं की मला आठवतं आहे. लेट्स सी बघूयात. आणि हे बघा, हे जे रात्री मी शिफ्ट करून घेतले होते या कुंड्यांमध्ये अशा पद्धतीने लावलं आहे. आणि मी ह्या विचाराने यांना घेतलं होतं की माझ्याकडे म्हणजे 1-2 अजून म्हणजे कुंड्या पडल्या आहेत तर त्याही भरतील. आणि मला ना जे बोन्साय असतं ना, मला बोन्साय बनवायचं आहे. म्हणजे कटिंग करून एका म्हणजे असं छोट्याशा झाडाचं रूपांतर असतं ना, कुंडीमध्ये असं झाड दिसलं पाहिजे की मोठं जसं वळाचं झाड असतं, ज्याचं जी खोड असते ती खूप अशी जाड असली पाहिजे आणि त्याचे ब्रांचेस जे आहेत ते छोटे छोटे असले पाहिजे. तसं काहीतरी जर तुम्हाला बोन्साय माहिती असेल तर तसं मला बनवण्याच्या हिशोबाने मी त्यांना घेऊन आलेली होती. आणि ते बनण्यासाठी 2-2, 4-4 वर्ष लागून जातात. सो तो प्रवास खूप मोठा आहे. बघूयात आता कधी काय बनतं ते. आणि पियाची जी गंमत चालली होती सकाळी उठून, तर ती म्हणत होती बघा आता, म्हणजे ती या मोठ्यावाल्याला प्लांटला सांगत होती की बघा आता प्लांट, तुला मम्मा ना रोज छान पाणी देणार, जास्त पण देणार, कमी पण देणार, आणि हळूहळू तू जाणार. मग मम्मा दुसरं प्लांट आणणार, त्याच्यानंतर ते पण तसंच जाणार. आणि हे मला कुठेतरी एवढं हसायला येत होतं की म्हणजे तसंच होतं ना, जसं आपण नर्सरीतून नवीन प्लांट्स विकत आणत असतो आणि आपल्याला त्यातलं काही माहीत नसलं किंवा ते जाणारच प्लांट असलं आणि घरी आल्यावर ते नक्कीच चाललं जातं. मग त्याही गोष्टी सगळ्या अशा तिच्या तोंडून ज्या वाटत होत्या ते खऱ्याच वाटत होत्या. पण आता मला बऱ्यापैकी चांगला एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे झाडं नर्सरीतून आणल्यावर अशी सहजासहजी लगेच जात नाही. काहीतरी चुकलं किंवा गावी वगैरे गेलो, पाण्याचं थोडंसं ताळमेळ झाला की मग झाडं जातात. पण मात्र सकाळचा दिवस पियाच्या ह्या बोलण्यामुळे अशी सुरुवात झाली ना, खूपच हसण्याने. आणि इथे जे आहे ना, मी आता विचार केला की चला म्हटलं आजही सुट्टीचा दिवस आहे, निवांत आहे मस्त, घरातही काही जास्त काम नाही आहे तर काहीतरी करूयात. आणि काही दिवसापूर्वी मी तुमच्यासोबत शेअर पण केलं होतं, ह्या टँगल हार्टच्या ज्या म्हणजे काही कटिंग्स मी घेतल्या होत्या, ज्या माझे लांब लांब असे प्लांट्स आहेत ना, हँगिंग प्लांट्स, त्यांचेच मी काही ब्रांचेस घेतल्या होत्या आणि त्या या कुंडीमध्ये लावल्या होत्या. खूप छान ग्रो झाल्या त्या. मी यांना फेब्रुवारीमध्ये लावलं होतं आणि त्यानंतर त्यांनी इतकी छान ग्रोथ जी आहे आता ह्या पावसाळ्यामध्ये पकडलेली आहे. तर म्हटलं ही कुंडी आता तिथेच खाली ठेवली होती तर मग त्या ब्रांचेस सगळ्याच अशा खाली गेल्या असत्या, म्हणून म्हटलं चला याला हँगिंग प्लांट बनवूया. आणि त्या पद्धतीने जे आहे म्हणजे ते छान वर अजून एक हँग प्लांट झालं की मग त्याच्या सगळ्या ब्रांचेस असं मस्त खाली दिसतात. मी बऱ्याच वेळा तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला आहे की मी अशी दोरीला गाठ वगैरे मारून आहे ना, म्हणजे त्याच्यामध्ये आपण कुठलीही कुंडी जी आहे ती ठेवू शकतो आणि ती कुंडी पडत पण नाही, एवढं छान मस्त सिक्युअर होऊन जातं ते. पण गोष्ट अशी झाली होती की माझ्याकडे दोरी ना खूप मोठी अवेलेबल नव्हती आणि एक गुंफलेली दोरी माझ्याकडे आधीपासून होती, ती ठेवायचा प्रयत्न करत होती पण तिची हाईट खूप छोटी जात होती. म्हणून मी कुंडीलाच असे जे आहे ना गरम चाकू केला आणि त्याच्याने होल करून अशा गाठा मारून जे आहे ना अशा पद्धतीने याला हँगिंग प्लांट जे आहे ते बनवून घेतलेलं आहे. कारण मला असं वाटतं की हँगिंग प्लांटपेक्षा ना नॉर्मल एखादं प्लांटर घेणं खूप जास्त स्वस्त होतं ते. आणि त्यातल्या त्यात हे असं दोरीने तुम्ही बांधून घेताय किंवा दोरी तुम्ही गुंफून त्यामध्ये ते प्लांटर ठेवताय ना, ते जास्त सिक्युअर पण असतं. म्हणजे तुम्ही मग अगदी रिलॅक्स होऊन टांगून ठेवा, पडण्याचं टेन्शनच नाही अशा पद्धतीने. तर बघा आता ही एक अजून माझी हँगिंग जी प्लांटर आहे ते तयार झालेलं आहे. आणि जे बाकीचे जसे ग्रो झालेले आहेत ना, तुम्हाला माहितीच आहे बाकीचे, चला एक छोटासा टूरच देते तुम्हाला. त्या पद्धतीने हे पण खूप मस्त ग्रो करेल आणि याची हाईट होप सो माझ्या एवढी झाली पाहिजे जसे बाकीच्यांची आता हळूहळू होते. आणि बघा बारीक बारीक पाऊससुद्धा झालेला आहे, मस्त वाटतंय, छान झालं आहे वातावरण. जेवण मस्त करून झालेलं आहे. आता मला एकच काम आहे जे पूर्ण करायचं आहे, मग आम्हाला बाहेर जायचं आहे, ते म्हणजे हे किचन पूर्ण आवरून घेते. आणि आम्हाला 2-3 ठिकाणी व्हिजिट करायचं आहे. काय काय कुठे कुठे जायचं आहे ना, म्हणजे ह्या अर्ध्या दिवसामध्ये मी तुम्हाला जे आहे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते. आता हे सगळे भांडेकुंडे आवरते, अख्खा जो किचन आहे तो व्यवस्थित क्लीन करून घेते. कारण मला माहिती आहे सायंकाळी आपण कुठूनही आलो, स्वयंपाक जर आपल्याला घरी करायचा असला तर मग बऱ्याच गोष्टी आपल्याकडे जे असतात ना, ते इतके कामं असतात की मग त्याच्यामध्ये ते स्वयंपाकघर रेडी पाहिजे की बाबा आलो आणि डायरेक्ट स्वयंपाकाला लागलो. भांडे कुंडी जर आपण सगळं आवरून गेलं तर मग बरं पडतं, नाही तर मग आल्यावर हे सगळं करा, त्यानंतर स्वयंपाक पण करा. त्यामुळे म्हटलं 10 मिनटं लेट गेलं चालेल, पण त्याच्यापूर्वी जे आहे जाण्याच्या पूर्वी सगळं घर आपण क्लीन करून जाऊयात आणि त्याची तिथे तयारी चालली आहे. चला मग आता कुठे कुठे जातो आम्ही आजच्या दिवशी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते. पण आता माझा मी व्हिडिओ इथे संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.